सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ श्री परमात्मने नमः। अथ त्रयोदशोऽध्यायः। अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च एतत् वेदितुमिच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव। श्रीभगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम। तत्क्षेत्रं यच्च यादृक् यद्विकार्यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। महाभूतान्यहङ्कारः बुद्धिरव्यक्त एव च इन्द्रियाणि दशैकं च पञ्चचेन्द्रियगोचराः
इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदारुतम्. अमानित्वम् अदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. इन्द्रियार्थेषु वैराग्यम् अनहङ्कार एव च जन्म मृत्युजरा व्याधिः दुःखदोषानुदर्शनम्. असक्तिरनभिष्वङ्गो पुत्रदारगृहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु. मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदी. हा 11वा श्लोक म्हणतो, मयी चानन्य योगेन. तो सांगतो आहे श्लोक की माझ्या ठिकाणी जे अनन्य योगानी म्हणजे अतिशय भक्तीनी, भक्तिरव व्यभिचारिणी, व्यभिचारिणी भक्ती नसून अढळ भक्ती जी आहे त्यांची. विविक्त देश सेवित्वम, एकांतवासाची. विविक्त देश म्हणजे काय? एकांतवास, एकांतात कुठेतरी जाऊन बसायचं खोलीमध्ये. अरतीर जनसंसदी, आणि जनसमूहाबद्दल दूर राहायचं. त्यांची जनसमूहाची आसक्ती ठेवायची नाही. केव्हा तर केवळ ध्यानाच्या काळामध्ये. आधीच्या याच्या 3 श्लोकांमध्ये त्याचे आत्मतत्वाचे गुण वर्णन केले होते. आता जर आपल्याला हे आत्मतत्व प्राप्त करणाऱ्याचे जे गुण दिले होते मागच्या 3 श्लोकांमध्ये, ते आपल्याला या जगात सुद्धा वावरताना हवे असतील तर मग काय सांगतायत भगवंत ते आता या श्लोकामध्ये दिलेलं आहे. माझी कशी आहे भक्ती? अविचल भक्ती, म्हणजे अव्यभिचारिणी मयी भक्ती. अविचल म्हणजे कधीही न ढळणारी. एकाग्रता म्हणजे सर्व प्रकारचे विक्षेप दूर करणारी एकाग्रता. सर्व प्रकारचे विक्षेप दूर करणारी एकाग्रता. पण इतकं जरी झालं तरी ती एकाग्रता सुद्धा आपली बदलत राहते. कधी कधी सिनेमामध्ये सुद्धा एकाग्रता आपल्याला येऊ शकते. पण या सगळ्यावर लक्ष ठेवून जेव्हा भक्त अनन्य योगाने माझी भक्ती करतात, तेव्हाच त्यांना मी पावतो अनन्य योगाने.
भक्तीशिवाय काहीही नाही. भक्तीशिवाय काहीच साधता येणार नाही. एकनिष्ठपणा पाहिजे, भक्तीमध्ये एकाग्रता पण पाहिजे तो अनुभव घेण्यासाठी. आणि भगवंतांशी आपलं मन हे युक्त असायला हवं. असे सगळे गुण या 11व्या श्लोकामध्ये दिलेले आहेत की जो आधी झालेला नव्हता. म्हणजे ह्याच्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत की ध्यान करत असताना एकांत स्थळी वास करावा. म्हणजे कुठल्या तरी रूममध्ये जाऊन जिथं कोणी येणार नाही अर्धा तास ते दार बंद करून आपण ध्यान करावं. आणि दुसरं, या अर्ध्या तासात जनसंपर्क टाळावा. म्हणजे काय तर फोन चालू ठेवू नये. कोणाचा फोन आला तर अर्जंट कॉल आहे म्हणून घ्यायचा, सगळ्यांना सांगून टाकायचं. आणि अर्जंट जरी असला तरी त्या अर्ध्या तासात काहीच नाही ना होणार, तसं फार कमी वेळाच होऊ शकतं. त्याच्यामुळे एकाग्रता हवी. एकांत वासात जायला हवं आपण साधनेच्या वेळेस. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जनसमुदाय पूर्णपणे टाळायचा आहे. मग आता हे आपल्या संसारामध्ये आपण कसं काय हे सगळं चालवायचं. तर दिवसासुद्धा आवश्यक आहे तेवढा जनसंपर्क करायचा आहे. म्हणजे अगदी तुम्ही पिकनिकला जरी असाल तरीसुद्धा जेवढा आवश्यक आहे तेवढा सगळा जनसंपर्क करायचा आहे. आपल्याला ओळख लागते, पाळख लागते, नंतर आपल्याला कंपनी लागते इकडे जायला, पाणी प्यायला, हे करायला, पाण्याची बाटली भरून आणायला, असं सगळंच असतं ना. तर काहीतरी चढता उतरताना आपल्याला हात द्यावा लागतो. म्हणजे तिथे सुद्धा एवढी उदाहरण देण्याचं कारण एवढं एकच आहे की पिकनिकमध्ये सुद्धा आवश्यक तेवढा सगळा जनसंपर्क जरूर करावा. आता पुन्हा जर बस सुटली असेल आणि बसचा आवाज जर जोरदार असेल तर जोरदार आवाजाच्या पलीकडे जाऊन सततच लोकांशी मोठमोठ्यांनी बोलत राहावं. म्हणजे आपली एनर्जी थकते. एरवी त्याला सगळ्याला वळण लावून आपण ज्यावेळी बस चालू असेल त्यावेळी डोळे मिटून आपलं ध्यान करावं. एरवी ध्यान अर्धा तास होतं, असे 10 अर्धे तास सुद्धा होऊ शकतात प्रवासात. असं होऊ शकतं. हे एक उदाहरण. दिवसासुद्धा एरवी जनसंपर्क कमी करावा. आणि सहसा अनेक लोकांमध्ये असून सुद्धा सर्वांशी बोलत पण मितभाषी, म्हणजे आपण खूप मोठ्या मोठ्यानी बोलून मोठ्या मोठ्यानी जोक करतो, हसतो. हां, बरोबर आहे, काही गोष्टी आवश्यक असतात. जीवनाला काही गोष्टींची आवश्यकता असते. तशा तशा लोकांमध्ये राहून तसं तसं वागावं लागतं. परंतु
एरवी मितभाषीपणा असावा. जेवढं मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर हे दिवसासुद्धा सगळी कार्य करत असताना सुद्धा स्थिर राहील, तितकं रात्री साधना लवकर साधेल आपल्याला. असा विषय ह्याच्यात दिलेला आहे. जनसंपर्क टाळायचा साधनेच्या वेळात आणि एकांतवास करायचा. आता 11वा श्लोक झालेला आहे. काल 12, 13, 14 श्लोक झाले. आज 15वा श्लोक घेणार आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च. वीणा, आपला जो 12वा श्लोक राहिला ना, अध्यात्मज्ञान. 12वा घेतला ना काल? विचारा बरं यांना. 12वा घेतला ना? 12, 13, 14 झाले आपले काल. बरं. अगं मी काल 13वा आणि 14वा घेतला ना, मी लिहिले ना. अगं तो मधला राहिलाच. हे आता तू भक्तीचं सांगितलं ना, एकांत पाहिजे वगैरे, हे झालं. आणि त्याच्यानंतर हे अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शनम एतद ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यततोऽन्यथा. हा हेच नाही मला कळलं. हा नाही झालं वाटतं. मी पण रेग्युलर आहे रोज. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा. अध्यात्मज्ञान नित्यत्वं, नित्यत्व पाहिजे म्हणजे सातत्य पाहिजे. अध्यात्मज्ञान साधना ही जर करायची असेल म्हणजे चैतन्य प्राप्तीसाठी जर आपण साधना करत असू रोज, जी काय साधना आहे ते काहीही झालं, मला तर काय अनुभवच नाही आहेत, माझा तर काही इंटरेस्टच संपला आहे, असं काही नाही. काहीही झालं तरी जास्तीत जास्त पुन्हा पुन्हा नियम समजवून घेत आपल्याला ती साधना कशी करायची आहे, नित्यत्वानी करायची आहे. त्याच्यात सातत्य ठेवायचं. तत्वज्ञानार्थदर्शनम, आणि तत्वज्ञानाच्या अर्थाकडे लक्ष द्यायचं आहे. ते इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही. तत्वज्ञान म्हणजे आपलं अंतिम ध्येय जे आहे ते घसरतंय का, आणि त्याच्याविषयी आपण मननचिंतन करत बसलो नाही आहे ना. मननचिंतन अलाउडच नाही आहे, त्याचा केवळ अनुभव घेणं. तत्वज्ञानार्थदर्शनम म्हणजे खरं जे ज्ञान आहे त्याच्या उद्दिष्टाची जाण असली पाहिजे आपल्याला. सतत जाण असली पाहिजे की मला आत्मतत्वच समजवून घ्यायचं आहे. एतज्ज्ञानम इति प्रोक्तम, हे ज्ञान प्रोक्तम म्हणजे म्हटले जाते, हेच खरं ज्ञान आहे, बाकी सगळं अज्ञान आहे असं म्हटलं जातं. अज्ञानम यदतोऽन्यथा, अन्यथा बाकीचं सगळं जे दिसतंय तुम्हाला ते अज्ञान आहे. साधकाचे गुणवर्णन करत असताना या 12व्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत गुणांचं वर्णन करतात. काय भर घालतात ते? एक तर हा जो अध्यात्म ज्ञान प्राप्त करणारा साधक असतो तो आत्मज्ञानाची साधना करण्याचं सातत्य ठेवतो.
आणि दुसरं म्हणजे खऱ्या ज्ञानाच्या अंतिम उद्दिष्टांची जाण. आता हे कठीण आहे भाषा वगैरे म्हणू नका. खरं जे ज्ञान आहे की नाही, खरं ज्ञान काय आहे की मला चैतन्य प्राप्ती करून घ्यायची आहे आणि मला चैतन्य प्राप्ती करून घ्यायची आहे, हे जर खरं ज्ञान आहे तर मी आता चैतन्य प्राप्ती करून घेतो. ही प्राप्ती कोणालाच होत नाही, म्हणजे ती आता मलाच होणार आणि मी विश्वामध्ये प्रसिद्ध होणार, म्हणजे तिथे अहंकार आलाच आणि इतर गोष्टी झाल्या. शेवटी आपल्याला काय आहे, खरं उद्दिष्ट काय, मानवाच्या जीवनाचंच मुख्य उद्दिष्ट हे आहे. आपलं जीवन हे एक सत्य जीवन म्हणून चालावं. जे चाललेलं आहे ते असत्य जीवन चाललेलं आहे, कारण ते देहाच्या पातळीवर आणि त्याला मी सगळ्याला मी म्हणतोय, पण ते जीवन हे खरं नाही. तर खरं जीवन जे आहे ते जर आपल्याला जगायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे की एक तर या साधनेमध्ये सातत्य ठेवलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला नेमकं काय मिळवायचं आहे, मला माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय, कोणाशी कॉम्पिटिशन नाही किंवा मला ते एक अगदी अद्भुत असं आत्मतत्व मिळतं की जे कुणालाच मिळणार नाही. बघा बघा मी रेग्युलर प्रयत्न करीन, नाही, हा उद्देशच नाही. त्या ज्ञानाची खरी जाण असणं, खरी जाण, आणि मग ते एकाग्रतेने करणं, हे सगळे गुण या 12व्या श्लोकात दर्शवलेले आहेत. हेतुविषयक आपल्या अतिशय प्रामाणिकपणा हवा. हेतू काय आहे, ते ज्ञान प्राप्त करण्याचा हेतू जर वेगळाच असेल ना तर प्रामाणिकपणा येणारच नाही. जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त करण्याचा प्रामाणिकपणा माझ्यात येत नाही तोपर्यंत ते आत्मज्ञान होणारच नाही. त्याचं कारण माझं सगळं लक्ष कुठे आहे, माझ्या अहंभावनेकडे, म्हणजे ते जड आहे. त्या सूक्ष्म व्हायला लागतं. सर्वांचे ऑडिओ बंद नाही आहेत का? हे आत्मज्ञान आपण प्राप्त करतोय, पण ते जाणून काय करायचंय, ते का जाणायचंय, ह्याची सगळ्याची आपल्याला जाण हवी. त्याचं गांभीर्य हवं की मला माझी हे करायची आहे, उन्नती करून घ्यायची आहे, आत्मप्राप्ती करून घ्यायची आहे. इथे हा 12वा श्लोक संपतो आणि आता 15वा श्लोक घेते. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृ च. सर्वेंद्रिय गुणाभासम, सर्व इंद्रियांचे जे गुण आहेत आमचे, या इंद्रियांनीच तर दुनिया तयार केली. हे बघितलं, ते बघितलं, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मनाला नेलं बाहेर आणि त्याच्यामध्ये मोह निर्माण केला. मन ती इन्फॉर्मेशन बुद्धीपर्यंत जाऊच देत नाही आणि मन सगळा स्वतःचाच खेळ करतं आणि इंद्रियांबरोबर ते बाहेर फिरत राहतं, स्वतःचं काम न करता पगार घेतं. आता सर्वेंद्रिय गुणाभासम ह्या तरीसुद्धा
या सर्व इंद्रियांच्या साह्याने नटलेली ही जी दुनिया आहे सगळी, हे जे विश्व आहे, या विश्वातल्या वस्तू, व्यक्ती, या सर्वांना महत्त्व कशामुळे आलंय माहिती का? इंद्रियांमुळे. ती इंद्रिय हे पाहिलं तर कधीतरी घाबरतात, तरी मोहित तरी होतात, त्यांना आवडतं तरी खूप काहीतरी, नाहीतर एकदम त्यांना भीती वाटते, चिंता वाटते. म्हणजे ती एक दुनिया निर्माण करतात इंद्रिय, पण मनाला बरोबर घेऊन मग ही दुनिया तयार होते. म्हणजे सगळ्या इंद्रियांद्वारे ही सृष्टी निर्माण होते. आता हे बॅकग्राऊंडला सांगितलं, पण मुख्य काय सांगितलंय? सर्व इंद्रियांद्वारे जे या सृष्टीतले गुण प्रकाशित होतात, म्हणजे त्या इंद्रियांद्वारे जी कार्य केली जातात आणि ती जी चैतन्याद्वारे प्रकाशित केली जातात, आणि आपल्याला असं वाटतं की इंद्रियांचे जे गुण आहेत ना, तेच आत्मचैतन्याचे गुण आहेत की काय, असं भासतं. आणि आत्मचैतन्य हे तर काय आहे? गुणरहित आहे. त्याच्यामुळे इंद्रियांमधून ते वाहत असताना इंद्रियांचे जे गुण आहेत ते आत्मचैतन्याचे गुण आहेत असं वाटतं. इंद्रियांच्या द्वारे हे आत्मचैतन्य प्रकाशमान होतं. त्याचप्रमाणे इतकं जरी असलं तरी सर्वेंद्रिय विवर्जितम, तरी स्वतः कसं असतं ते? स्वतः ते कसं आहे? सर्व इंद्रियांनी विरहित आहे. सर्व इंद्रियांनी विरहित आहे ते. म्हणजे जरी ते इंद्रियांना प्रकाशित करणार असलं तरी ते सर्व इंद्रियांनी विरहित आहे स्वतः. इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण घ्या ना. इलेक्ट्रिक वायर जी असते, सगळीकडे कनेक्शन जोडण्याचं काम करते की नाही ती? सगळीकडे कनेक्शन्स जोडते. बल्ब लागतो, फॅन लागतो, वॉशिंग मशीन लागतं, आणि तिकडे TV लागतो, फ्रीज लागतो. सगळ्यांना, सगळ्या उपकरणांना ती प्रकाशित करते विद्युत, पण त्यांच्या त्यांच्या गुणांप्रमाणे. इंद्रियांचे कसे गुण, तसे त्यांच्या त्यांच्या या उपकरणांच्या गुणांप्रमाणे विद्युत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना प्रकाशित करते. पण विद्युत स्वतः हवा देते का? विद्युत स्वतः प्रकाश देते का? विद्युत स्वतः कपडे धुते का? नाही. म्हणजे सर्वेंद्रिय गुणाभासम, सर्वेंद्रिय विवर्जितम. सर्व इंद्रियांना त्यांच्या गुणांसह प्रकाशित करणारं जरी असलं चैतन्य, तरी ते स्वतः कसं आहे? इंद्रिय विरहित आहे. त्याला इंद्रिय चिकटलेली नाहीत. त्याप्रमाणे विद्युत सर्व उपकरणांना चालू करत असलं तरी ते उपकरण रहित आहे. फक्त प्रकाशित करण्याचं काम त्यांचं आहे. सर्व इंद्रियांच्या कार्याच्या द्वारे हे चैतन्य प्रकाशित होतं. आपल्याला म्हणजे जाणवतं सगळी इंद्रिय जी कार्यरत आहेत त्यांचं सगळं कार्य म्हणजेच चैतन्य तत्व आहे. सगळं जे आहे ते चैतन्य तत्वच प्रकाशित करतं. पण स्वतः मात्र ते त्याचा उपभोग घेत आहे का इंद्रियांचा? नाही. ते गुणरहित आहे, इंद्रिय विरहित आहे. ते इंद्रियांना विसरून गेलंय. इलेक्ट्रिकचंही कार्य तसंच आहे. इलेक्ट्रिकचंही कार्य तसंच आहे. सगळ्या उपकरणांना ते चालू करतं, पण स्वतः अलिप्त राहतं.
म्हणजे कसं वाटतं, सर्व इंद्रिय जी कार्य करतात ना ते चैतन्यच कार्य करताय असं वाटतं, पण ते तर इंद्रिय रहित असतं प्रत्यक्षात. आणि ते ज्ञानेंद्रियांमधून जास्त व्यक्त होतं. म्हणून काय वाटतं, चैतन्यालाच ज्ञानेंद्रिय आहेत की काय. त्यामुळे त्या चैतन्याला अशी सवय आहे सर्वांशी जोडलं जायचं आणि सर्वांपासून अलिप्त राहायचं, म्हणजे सर्वांना प्रकाशित करायचं. आता अगदीच इलेक्ट्रिसिटीसारखं उदाहरण आहे. पंख्यामुळे हवा मिळते. विजेचा गुणधर्म आहे का पंख्यात? पंखा हे जे उपकरण आहे त्यातून विद्युत वाहिल्याशिवाय पंखा फिरत नाही. पण पंखा आपल्याला हवा देतो आणि म्हणजे पंख्याला विषय हवा देणे, बल्बला विषय उजेड देणे, वॉशिंग मशीनला विषय आहे कपडे धुणे, रेडिओला विषय आहे मनोरंजन करणे, बोलणे. हे सगळे जे विषय आहेत या इंद्रियांचे, या उपकरणांचे, ते विषय विद्युतचे नाही आहेत, पण ती सगळ्यांशी कनेक्टेड आहे आणि सगळं या विद्युतवर चालतं. त्याचप्रमाणे जर आपण समुद्राचं उदाहरण घेतलं तर समुद्राच्या उदाहरणात काय आहे की एवढा मोठा समुद्र आहे, सारखी कुठली ना कुठली तरी लाट वर येते खाली जाते. ती लाट वर आली की स्वतंत्र आहे असं वाटतं आणि क्षणार्धात ती खाली गेली की ती सागरच बनते. ती सागरच असते, ती सागरच असते. परंतु लाट झाल्याशिवाय तिला कळत नाही. म्हणजे असं उंच झाल्याशिवाय मला कळत नाही की मी आत्मतत्व आहे, मी ह्या स्थूल देह नाही. देहापासून ज्यावेळी देहाची तादात्म्यता सोडून मी ज्यावेळी उंच उठलेला असीन त्यावेळी मला समजेल की मी लाट नाही, मी समुद्र आहे. म्हणजे काय, एक लाट आली, उंच झाली ती, पण तिचं क्षणिक जीवन आहे आणि ती पुन्हा खाली गेली. देहामध्ये मी असताना मला समजणारच नाही. पण ज्यावेळी आत्मचैतन्याच्या लाटा येतील आणि मी उंच होईन, देहापेक्षा ज्यावेळी मी सूक्ष्म होईन आणि एखादी तरी लाट येईल, त्यावेळी स्थूलापासून सूक्ष्म जेव्हा वेगळं होईल तेव्हा हळूहळू तो अनुभव येऊ लागेल की मी चैतन्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे चैतन्य हे गुणरहित आहे. चैतन्य हे गुणरहित आहे आणि तरी सुद्धा सगळ्याचा ते भोगता आहे. त्याचं कारण भोगणारा जो भोगता आहे ना त्याला सुद्धा चैतन्यच प्रकाशित करतं.
म्हणून असं म्हटलेलं आहे. चैतन्याच्या म्हणजे चैतन्याची क्रियाशीलता आणि क्रियाहीनता या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. विद्युतचं अगदी बस्तच उदाहरण की विद्युत कशी असते, क्रियाशील पण असते, क्रियाहीन पण असते. ती काही करत नाही, उपकरणं करतात, पण कनेक्ट मात्र तिलाच व्हावं लागतं. सगळ्या या उपकरणांद्वारे इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि इतर सुद्धा उपकरणं, सर्व उपकरणांद्वारे आत्मचैतन्य काय होतं, अनुभवाला येतं. त्याचा आपल्याला अनुभव येतो. पण तो अनुभव सूक्ष्मातिसूक्ष्म जाऊन तो जसजसा आपण घेत जाऊ तो अनुभव येतो. म्हणजे इथे थांबून राहता कामा नये, तर जसजसा आपण सूक्ष्मतेत जाऊन तो अनुभव घेऊ तसं आपल्याला तो अनुभव प्रत्यक्षात येऊ लागेल. सगळ्यांमध्ये हेच आत्मतत्व कार्य करतं. या श्लोकाचा मुख्य हे काय आहे विषय की हे जे चैतन्य आहे, चैतन्य जे आहे ते चैतन्य हे कसं आहे. तुम्ही म्हणाल तर क्रियाशीलता आहे, क्रियाशील आहे ते चैतन्य. म्हणजे काय, सगळ्यांना क्रियाशील बनवतं. पण ते स्वतः क्रियाशील आहे का, पण ते बनवतं, प्रकाशमान करतं. आपण म्हणू ते स्वतः प्रकाशमान असल्याशिवाय ते करेल का, त्याच्या अस्तित्वाने सगळं प्रकाशमान होतं. म्हणजे ते क्रियाशील बनवतं. इलेक्ट्रिसिटीप्रमाणेच ते क्रियाशील बनवतं आणि स्वतः मात्र क्रियाहीन राहतं. कारण ते स्वतः काहीच करत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे यातला. आणि पुढे जाऊन 16व्या श्लोकात ते म्हणताय, आता आपण ऐकलं की इंद्रियांद्वारे, इंद्रियांचे जे गुण आहेत त्याच्याद्वारे ते कार्य करतं. म्हणजे इंद्रियच कार्य करतात, पण त्यांनी केलं असं भासतं. हे इंद्रियांचे गुण आहेत. आता ते इंद्रियांच्या गुणांप्रमाणे वाटतं तरी गुणरहित ते असतं. त्याचप्रमाणे आता ते आपल्याला सगळ्या व्यक्तींमध्ये सुद्धा दिसतं. व्यक्तींमध्ये दिसतं ते. आणि
प्रत्येक व्यक्तीमध्ये तेच आत्मतत्व कार्यरत असतं. एकच आत्मतत्व. तरीसुद्धा मी चांगला आणि दुसरा वाईट हे कसं होतं हेच माहीत नाही. सगळ्या भूतमात्रांच्या अंतर्बाह्य एकच चैतन्य तत्व आहे. या उद्देशाने हे सगळं घेतलेलं आहे. काय म्हणतायत ते 16वा श्लोक काय आहे? बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात्तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. बहिः अंतश्च भूतानां, सगळ्या प्राण्यांच्या आत बाहेर तेच असतं, आत्मतत्वच असतं. अचरम चरम एव च, म्हणजे अस्थिर आणि स्थिर अशा जगातही तेच आहे. सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं, सूक्ष्मत्वात् अविज्ञेयं, त्याचं इतकं सूक्ष्म रूप आहे आत्मतत्वाचं, त्याच्यामुळे ते ज्ञात होत नाही आपल्याला लवकर. दूरस्थं चान्तिके च तत्, दूरस्थं अत्यंत दूर आहे, च अंतिके म्हणजे खूप जवळ आहे असा भास निर्माण होतो. प्रत्यक्षात अनुभवच घ्यायला पाहिजे. अनुभव हीच त्याची खरी कसोटी आहे. प्राणीमात्रांच्या बाहेर आणि त्यांच्या आतमध्ये सुद्धा अंतर्बाह्य सगळीकडे आत्मतत्व भरलेलं आहे. समुद्राला कधी सांगावं लागतं का? लाटेच्या आत बाहेर समुद्रच आहे ना, पाण्याच्या रूपात. बाहेर असो लाट, ती क्षणभर समुद्राच्या बाहेर असते, तरीसुद्धा तिच्या आत बाहेर समुद्रच आहे. लाट म्हणजे दुसरं काही नाही, सागरच आहे तो. अस्थिर आणि स्थिर म्हटलं ना, अचरम चरम एव च. मग अस्थिर आणि स्थिर असं का म्हटलेलं आहे? तर ते स्वतः अस्थिरही असतं आणि स्थिरही असतं. याचा अर्थ पाहिजे तेव्हा वस्तूंच्या द्वारे, व्यक्तींच्या द्वारे गतिमान होतं आणि पाहिजे तेव्हा या सगळ्याला सोडून ते गतिमंद होतं. अचेतनाच्या प्रकारात जातं ते. त्यामुळे असं सांगितलेलं आहे. आता सत्यतत्व जरी गतीही नसलं तरी त्याचं अस्तित्व पुरेसं आहे. आता मी समजा म्हटलं की आता गाडीनी समजा मी कुठे चालले आहे, पुण्याला चालले आहे. आणि पुण्याला जात असताना कोणाचा तरी फोन आला, तू काय सध्या स्पीडमध्ये आहेस का? म्हणजे काय, बाहेर आहेस का तू, किंवा कुठेतरी चालली आहेस का? मी म्हणेन नाही, मला गती नाही. का माहिती का? कारण माझ्या गाडीला गती आहे, मला गती आहे का? मी नुसतीच बसून चालली आहे. म्हणजे मोटारीला गती असते आणि त्याच्यामुळे फक्त मला गती आली आहे
असं मला वाटतं. अगदी हाच प्रकार आहे चैतन्यामध्ये. चैतन्याला काय होतं की चैतन्यामुळे व्यक्तींना गती येते. चैतन्यामुळेच व्यक्तींना गती येते. चैतन्यावर आपण सगळे अध्यारोपित आहोत. जसे गाडीच्या सीटवर बसतो, गाडी चालते आणि मग आम्हाला त्याच्यामुळे गती येते, पण आम्ही गतीत नाही आहोत. हे आम्हाला अगदी लाख वेळा समजावून घेतलं पाहिजे की आम्ही खूप समजतो. मी हे केलं, मी ते केलं, मला आता हे जमायला लागलं, मला आता ते येतं. जे कोणालाही येत नाही ते मला येतं. मी खूप हुशार आहे, मला हे कळतं, मला ते कळतं. पण नाही, गाडीत आपण बसलेलो आहे, गाडी चालली आहे बरं का, बाकी काही नाही. तो चालवतोय आपल्या जीवनाची गाडी, म्हणून ती चालली आहे. प्रत्यक्षात जोपर्यंत मी देहधारी आहे तोपर्यंत मला गती नाही. चैतन्याला गती आहे आणि त्याच्या गाडीत मी बसली आहे म्हणून मला गती आहे असं भासमान होतं. आणि सगळं जिथे जिथे चैतन्य जातं तिथे मी गेलेली आहे. चैतन्य पुणे स्टेशनवर गेलं, तिथे मी पोहोचले गाडीमुळे. चैतन्य कोथरूडला गेलं, तिथे मी पोहोचले गाडीमुळे. गाडी जिथे जाईल तिथे मी जाते. ह्याचा अर्थ माझं काही नाही, खरोखरी नाही. मी काही वेळा मनात आणते, मला आता पाणी प्यायचं आहे, आणि झालं, गाडी अगदी रांजणाजवळ येऊन उभी राहिली. मला आश्चर्यच वाटलं, कारण चैतन्य आपल्या मनातलं सगळं ओळखतं, जर दृढ श्रद्धा असेल तर. आणि म्हणून मी काहीच करत नाही, पण मी निदान माझं मन शुद्ध ठेवू शकले पाहिजे, मी इंद्रियांवर कंट्रोल करू शकले पाहिजे, आणि मी अहंकारावर कंट्रोल, म्हणजे मी काहीही करत नाही आहे ही भावना पक्की झाली पाहिजे की मी काहीही करत नाही आहे, केवळ त्याच्या गाडीत बसलेली आहे, त्यांनी मला बसवलं आहे, त्यामुळे मला गती आल्यासारखी वाटते. आणि आत्मतत्व हे अतिशय कसं आहे, सूक्ष्म आहे, अतिशय सूक्ष्म आहे. इतकं सूक्ष्म आहे की ते आपल्याला जाणवायसाठी अतिशय सायलेन्स मनाचा आवश्यक आहे. जितकी वस्तू स्थूल असते तितकी ती डोळ्यांना दिसते. उन्हाळ्यानंतर तापलेल्या जमिनीवर येणारा पावसाचा जो गंध आहे तो जोरात येतो, स्ट्रॉंग येतो, आणि आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतो. त्याला स्थूलगंध म्हणायचा. पाण्यात जर क्रोसिन जास्त, हे काय म्हणतात त्याला, ते शुद्ध करण्यासाठी टाकतात, ते जास्त झालं असेल तर त्याचा सुद्धा वास येतो, आणि तो सूक्ष्म असतो, काहींना येतो आणि काहींना नाही येत. त्याचप्रमाणे अग्नीचे गुणधर्म काय आहेत? ताप देणं, उष्णता निर्माण करणं. मग त्याची काही चव घेता येणार आहे? म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपापले गुण आहेत, तसं गुणरहित असलेलं हे चैतन्य आहे. त्याला कुठले गुण आणायचे आम्ही? त्याला फक्त अनुभवणं हेच महत्त्वाचं आहे. त्याचे गुण पाहून आम्ही काय करणार आहोत? काहीच करू शकत नाही.
ते फार दूरही नाही आहे आणि फार जवळही नाही आहे. काहीतरी कल्पना करून बसाल ना की डोळे मिटले, खूप कुठेतरी ते लांब दिसतंय, येतंय. असं नाही आहे, खूप दूर नाही आहे कुठे, अतिशय जवळ पण नाही आहे. सांगता येत नाही. तो अनुभव जर सुरुवातीला पकडीत आला नाही तर आपण नाराज होऊ. म्हणून फार जवळ पण नाही आहे, अति जवळ नाही आहे आणि अति लांब नाही आहे. पण जर आधी बुद्धी चातुर्य वापरून नंतर बुद्धिहीन होऊन, म्हणजे गुणविरहित होऊन जर ते बघण्याचा प्रयत्न केला तर ते कळू शकेल. सोळा श्लोक आज आपले झालेले आहेत. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.